टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळकर तथा माजी नगरसेवक निखिल वाळकर भूषण वाळकर यांच्या महत्त्वपूर्ण सहकार्यपूर्ण सहभागातून माजी नगराध्यक्ष मनीषा देव वाळकर तसेच समाजसेविका साधनाताई राजेंद्र वाळकर यांच्या प्रमुख आयोजनातून श्रावण मासारंभानिमित्त भव्य दिव्य अशा मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी शिवमंगल कार्यालय खुंटोली अंबरनाथ येथे सकाळी 9 ते सायंकाळी 7 या कालावधी अंतर्गत करण्यात आले। वाळकर परिवाराच्या माध्यमातून आयोजित सदर मंगळागौर कार्यक्रमाला खुंटोली विभागातील हजारो महिलांनी आवर्जून उपस्थिती लावत आपल्या अनेक पारंपरिक वेशभूषेसह अनेक नृत्यकला उखाणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला। तसेच सदर कार्यक्रमांतर्गत शिवसेना युवा सेना तसेच महिला आघाडीच्या असंख्य शिवसैनिक तथा पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले। तसेच सदर मंगळागौर कार्यक्रमांतर्गत वाळकर परिवाराच्या माध्यमातून आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील सामाजिक राजकीय वैद्यकीय तसेच बँकिंग तसेच औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावत वाळकर परिवाराच्या माध्यमातून आयोजित सदर मंगळागौर कार्यक्रम आयोजनाबाबत वाळकर कुटुंबियांचे विशेष कौतुक केले। तसेच सदर कार्यक्रमांतर्गत लकी ड्रॉच्या माध्यमातून तब्बल 25 महिला स्पर्धकांना साड्या तसेच भेटवस्तू तथा एक स्पर्धक महिलेला सोन्याची नथ अशा विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले। गत अनेक वर्षांपासून श्रावण मासारंभानिमित्त वाळकर कुटुंबियांच्या माध्यमातून परिसरातील महिलांना त्यांच्या व्यस्त संसारोपयोगी जीवनाअंतर्गत विरंगुळ्याचे 2 क्षण मिळावे तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याच प्रमुख उद्देशातून मंगळागौर तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख अधिपत्याखाली तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असे इतर अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका तथा माजी नगराध्यक्षा मनीषा देव वाळकर तसेच समाजसेविका साधनाताई वाळकर यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। समाजामध्ये ती सगळं मुलेला जे आपले ग्रुप आहे योगिनी महिला मंडळ सुयोग Happy
शहरामध्ये तुम्हाला तर माहितीये की माझी बिनविरोध निवड झाली होती नगराध्यक्ष म्हणून, आणि त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, पक्ष कुठलाही असू दे पण एक मैत्रीचं नातं आम्ही जपलंय. आणि मी त्यांना विनंती केली की हा महिलांचा कार्यक्रम आहे तर तुम्ही या कार्यक्रमाला आवर्जून या. तर त्या सगळ्या जणी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आल्या. आणि आमच्या शेजारच्या वार्डातल्या जसं आपण म्हणतो की आपलं अंबरनाथ शहर हे मिनी भारत आहे. सर्व राज्याची लोक, सर्व प्रदेशाची लोक या ठिकाणी राहतात, गुण्यागोविंदाने राहतात. तर आम्ही त्या महिलांनी देखील या ठिकाणी त्यांच्या चेन्नईचा म्हणजे त्या ठिकाणचा जो काही परफॉर्म आहे, त्यांची जी संस्कृती आहे ती देखील या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. अनेक मंदिरांचा आपण जीर्णोद्धार केला या ठिकाणी. त्यातनं बालाजी मंदिर आहे, सेलवा गणपती मंदिर आहेत आणि अनेक असे मंदिर आहेत. आणि आता मंदिरं थांबून आपण एक मानवतेच्या घराकडे वळलेलो आहे. ती मानवतेची घरं आम्ही तुम्ही सर्वांनी बघितलं. परवाच त्या मानवतेच्या घराचा शुभारंभ आणि त्याची जी पायाभरणी आहे ती राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून आम्ही आमच्या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून झाली. तर ह्या सर्व करण्यासाठी परमेश्वराचे तर आशीर्वाद आहेतच आहे, परंतु या अंबरनाथ मधील गोरगरीब जनतेचे आणि या आमच्या नारी शक्तीचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे. म्हणूनच आम्ही हे सर्व करू शकतो.